यानंतर पाहूयात बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। जैन मुनी निलेश चंद्र यांची आज कुलाबामध्ये संकल्प सभेमध्ये महत्त्वाची घोषणा करणार। जीव दया कबूतर बचाव या आंदोलनाची तारीख करणार जाहीर। घर भाड्याने देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने न्यू रेंट रूल्स 2025 लागू केले। नव्या नियमावलीने भाडेकरू घरमालकातील वाद टळण्यास मदत। टपाल खात्याने डाक सेवा 2.0 ॲप लॉन्च केलं, त्यामुळे पोस्टाच्या सेवा स्मार्टफोनवरती उपलब्ध। आता मुंबई पोस्टाच्या ॲपवरती हप्ता भरता येणार। मुंबईच्या भायखळा या ठिकाणच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह असे परदेशी प्राणी बघायला मिळणार। पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू। धारावी ते घाटकोपर या जलबोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी। जलबोगद्यामुळे सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेलं पाणी वाहून नेण्यास गती। शिवडीमधील के मोदी बाणी चाळीचा पुनर्विकास म्हाडाकडे। रहिवाशांच्या लढ्याला 28 वर्षांनंतर यश। विकासकाविरोधात कारवाईचे गृहनिर्माण विभागाचे निर्देश। चाळीतील 205 रहिवाशांना दिलासा मिळाला। राज्यातील सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातून प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी दाखल। परीक्षा नोंदणी शुल्कामध्ये 150 ते 250 रुपये वाढ अपेक्षित। एसटी महामंडळाकडून बोरीवली पुणे मार्गावरती नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू। बोरीवली नाशिक आणि नाशिक बोरीवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवल्या जाणार। मुंबईमध्ये बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी रडारवर। फसवणूक करणाऱ्या बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीवरती गुन्हे शाखा आणि प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्सच्या पथकाची कारवाई। 9 आस्थापनांवरती छापा टाकून 238 पासपोर्ट आणि ऑफर लेटर हस्तगत। आणि यानंतर बातम्या पुण्यातल्या। पुणे परिसरामध्ये थंडीचा जोर ओसरला। दक्षिण केरळच्या किनारपट्टी भागामध्ये चक्रीय वाऱ्याची प्रणाली सक्रिय, त्यामुळे तापमानात वाढ। शनिवारी पुण्यात 2 अंश सेल्सिअसने तापमानात घट। इंडिगोची सेवा विस्कळीत झाली आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना फटका। काही आमदार खासगी वाहनानं नागपूरला रवाना, तर काही मंत्री चार्टर्ड विमानानं नागपूरला जाणार। अनेक आमदारांनी तिकीट रद्द करून स्वतःच्या गाडीने केला प्रवास। पुणे विमानतळावरून आज पण इंडिगोची फ्लाईट विलंबानं। आज काही फ्लाईट्स उशिरानं धावणार। जवळपास 2 ते 3 तास विमानं उशिरा। आज परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याची पुणे विमानतळ प्रशासनाची माहिती। इंडिगोची सेवा विस्कळीत झाली, त्यानंतर रेल्वेचा मदतीचा हात। बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या। पुणे दिल्ली पुणे विशेष रेल्वे गाडीचं आयोजन। आज रात्री 9 वाजता एक रेल्वे दिल्लीसाठी रवाना होणार, तर सोमवारी पुणे ते बंगळुरू रेल्वे गाडीचं नियोजन। डेक्कन क्वीनसह 10 रेल्वे गाड्या दिवसभरासाठी रद्द। लोणावळा या ठिकाणच्या रेल्वेच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉकची घोषणा। डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती, इंटरसिटी अशा 10 गाड्या बंद असतील। आज सायंकाळी 6 पर्यंत 16 तासांचा ब्लॉक। पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचं मार्गदर्शन। बिबट्याला शोधूनही वन विभागाला बिबट्या सापडत नाही, त्यामुळे एका कार्यशाळेचं आयोजन। 40हून अधिक ऑस्ट्रेलियन अधिकारी मार्गदर्शन करणार। पुण्याच्या चंदननगर परिसरामध्ये 2 तरुणांवरती 5 ते 6 जणांकडून चाकूनं हल्ला। हल्ल्यामध्ये लखन वाघमारे नावाच्या तरुणाचा मृत्यू। हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू।